चांगलं संगीतमय वातावरण या ठिकाणी डीजे अजयच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक आभार आणि मॅचला आपण सुरुवात करत आहोत. मॅच नंबर 3 तिसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल. जय सावरे एलकुंदेच्या विपक्षामध्ये एनके स्पोर्ट खांडवळ जेथे टॉस जिंकलाय एलकुंदे संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. सौरभ पाटील आणि सोबतीनं जितेश जोशी ही सलामीची जोडी तुम्ही पाहताय. एनके स्पोर्ट खांडवळ संघाकडून पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. एकविरा सावध आयोजित एकविरा चषक 2026 जबरदस्त या क्रीडा स्पर्धेचं आयोजन, हा क्रीडा सोहळा सावधकरांच्या वतीनं तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतायत. संपूर्ण आई एकविरा स्पोर्ट सावधनं या वर्षामध्ये खेळही चांगला केलाय. काल एकाच दिवसामध्ये 2 फायनल खेळणारा संघ आपल्याला बघायला मिळाला आणि या असोसिएशन अंतर्गत देखील एक चषक तरी जिंकलाय. जय झोटिंगदेव चषक देवरुंगचा विजेता संघ तो राहिला आणि त्यांची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. हो, पहिला बॉल ऑन द राईज, चांगला फटका आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. एक हातानं झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता, परंतु पहिल्या चेंडूवरती सौरभ पाटीलचा क्लास आपल्याला झळकताना दिसतोय. 2 धावांनी स्वतः धावफलकाला सुरुवात करतोय. प्रत्येकी 5 षटकांचा सामना. बरोबर 12:30 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला. लक्षात ठेवा, पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट कराव्या लागतील. जय हनुमान चौधरपाडा संघ या स्पर्धेच्या बाहेर. ओ, या वेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः कॅप्टन आला आणि येथे नाराज आहे. कॅप्टन अक्षय वाकडेला तुम्ही पाहतायत ज्या पद्धतीने बॉल त्यानं हाताळला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॅटर थोडासा मागे येऊन कट करण्याचा प्रयत्न करत होता. बॅकफुटला येऊन खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता. आज दिवसभर खांडवलच्या मॅचेस बघायला मिळतात की काय. पहिला सामना देखील राहिला खांडवलचा आणि हा सामना देखील खांडवल गावातीलच खेळाडूंचा पाहायला मिळतोय. आणि जय हनुमान खांडवल बीन विजयानं आगाज केला या स्पर्धेमध्ये. पहिल्या विजयाची नोंद करत असताना अक्षय पुढचा बॉल, शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, पकडलाय झेल. फायनली कॅप्टनला मिळाली आहे सफलता. सौरभ पाटील बॅक टू द डग आउट. विशाल डाकी यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करू. चौधरपाड्याचे एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. एकविरा चषकामध्ये आपलं स्वागत आहे. नवीन बॅटर अंश आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. अक्षय वाकडे सफलता या ठिकाणी मिळून देत असताना आणि पहिला धक्का लागलाय. मोठा धक्का होता. नवीन बॅटर अंश आलाय 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. अक्षय पुढचा बॉल. हो, यावेळेला ऑन साइडला पिकअप भरपूर उंच गेलाय. फिल्डर आहेत आणि आणखी एक चांगला झेल. आज कॅचेस चांगल्या पकडतात. आउटफील्ड मध्ये विजयनं पकडलाय झेल. समाप्त होतोय अंशचा खेळ. लागणारा दुसरा धक्का एनके स्पोर्ट खांडवल संघाला. अरविंद पाटील, यशवंत तिसकर आणि कृष्णा पाटील, बालकृष्ण पाटील या सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण जी स्पर्धा पाहतायत एकविरा चषक 2026 सावध गावातील एक मानांकित आणि नामांकित ही स्पर्धा. लागोपाठ 2 खेळाडूंना बाद केल्या. अक्षय वाकडेनं हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. नवीन बॅटर विनोद पाटील. खूप दिवसानंतर विनोद पाटील आता मैदानामध्ये उतरताना आपण त्याला पाहतोय, परंतु जबाबदारी आता त्याला मोठी घ्यावी लागणार आहे. रिस्पॉन्सिबल खेळ त्याला साकारावा लागेल. या मॅचचा विचार केला तर 2-2 सध्याची स्थिती थोडीशी नाजूक आहे. रिस्पॉन्सिबल खेळ आता इथून करावा लागणार आहे.
शॉट ऑफ लेन हवेत हॅट्रिकची संधी आहे. विनोद पाटीलची विकेट धोक्यात, पकडलाय झेल. अक्षय वाकडेनं मिळवली विकेट हॅट्रिक. पहिला गोलंदाज ठरला एकविरा चषक सावध मधील विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा. गुड बॉलिंग. बाद केलाय. कॅप्टन अक्षय ऑन फायर नाव. असं वाटलं होतं की विनोद पाटील थोडासा शांत खेळताना दिसेल, पेशन्स दाखवेल, परंतु त्यानंही आल्या आल्या ओक करण्याचा प्रयत्न केला. लागोपाठ 3 खेळाडू बाद झालेले आहेत. 2 धावा धावफलकावरती असताना कॅप्टन स्वतः अक्षयने सांगितलं की नशीब कुठेतरी आम्हाला साथ देत नाही, आम्ही मेहनत भरपूर करतो. आज क्षेत्ररक्षणामध्ये देखील चांगली सुधारणा पाहायला मिळाली. 3 कॅचेस. हो, यावेळेला ऑन साइडला ऑफिस हिप बॉलला टर्न केला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल येईल आणि त्याच्यावरती मिळेल एकच धाव. यशस्वी षटक आपल्याला पहिलं बघायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जय सावरे एलकुंदेच्या विपक्षामध्ये तुम्ही लढत पाहताय. एनके स्पोर्ट खांडवल. सेकंड ओव्हर. रोहित आलाय बॉलिंग करण्यासाठी. पॉवर प्ले मधील दुसरं षटक आणि 3 क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या बाहेर. डीप मध्ये स्क्वेअर लेग. विजयनं 2 कॅचेस पकडल्या स्क्वेअर लेगला. मिड विकेटला एक फिल्डर आहे आणि अगदी एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. थोडासा वाईडिश उभा करण्यात आला. जवळपास एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सामना करेल बॅटर राज. जितेश आणि राज या दोघांना इथून जबाबदारीने खेळावा लागेल, कारण मुख्य फलंदाज आता जवळपास सौरभ असेल, विनोद असेल, फार लवकर बाद झालेले आहेत. त्याच्यामुळे आता अडचण वाढली आहे. 5-5 षटकांच्या मॅचेसमध्ये तुमच्याकडे खरं तर वेळ असतो, तुम्ही थोडा वेळ घेऊ शकता. हो, पुन्हा बॉल हवेत. फटका फसलाय. 2-2 फिल्डर धावतायत आणि पकडलाय झेल अक्षयनं. सेलिब्रेशन जबरदस्त कमालीचं बघायला मिळालं. रनिंग कॅच, स्टनिंग कॅच, एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा झेल त्या ठिकाणी पकडत असताना पाटीलने जर विकेट हॅट्रिक मिळवली तर नितेश वाकडे यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज. शॉट मिड विकेटला एक फिल्डर होता. डीप मधून शॉट यस मिडॉनचा एक फिल्डर देखील बॉलवर येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु डीप मधून अक्षय पोहोचला. एव्हीआयपी डाईचं दृश्य आमच्या मान्यवर पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना या सर्वांचा आम्ही करतोय मनापासून हार्दिक स्वागत. एकविरा चषक सावधचा मनमुराद आनंद घेताना तुम्ही पाहता. त्या ठिकाणी धावा धावफलकावरती 3, परंतु विकेट आता धावांपेक्षा पुढे चाललेत. 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत. नवीन बॅटर जयेश जोशी येतोय. जयेश आणि जितेश या दोन्ही बंधूंना इथून चांगला खेळ साकारावा लागेल, कारण जबाबदारी आता त्या दोघांच्या खांद्यांवर आलेली आहे. पहिल्याच बॉलवर रोहित पाटीलला देखील सफलता मिळाली. थोडीशी नाजूक स्थिती आपण पाहतोय. 4 खेळाडू अवघ्या पहिल्या 7 बॉलमध्ये गमावलेले आहेत. बॉल तयार. रोहित पाटील ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न आहे. इथे बॅटची वरची कडा घेतल्या. बॉल मागे डिक्लेअर झोन कडे निघून चालला. फिल्डर आलाय बॉलवरती आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. सिंगलच्या सहाय्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड आता आपण पाहतोय सध्या 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड नाव. ओव्हर नंबर 2, सेकंड ओव्हर इन द प्रोग्रेस नाव. रोहित पाटील बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टन अक्षयनं पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघ एनके स्पोर्ट खांडवलचा कंबरडा मोडीत काढला. रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहितचा बॉल हुक केलाय. बॉल बॅटची कडा घेत असताना मागे डिक्लेअर झोन मध्ये 1 डी.
पुन्हा एकदा बॉल तयार. हो यावेळेला मोठा फटका आणि बॉलला पाठवलं सर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर. अकरा धावा धावफलकावरती आणि सिक्सरनं आता धावफलक पुढे गेलेला आहे. वेगानं पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळी ऑन साइडला पुन्हा टर्न केला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एक धाव. मला वाटतं 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 13 धावा 13 रन्स ऑन द बोर्ड नाव. थोडासा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला या षटकापासून. बॉल तयार. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित पाटील. फुल टॉस वळवतोय बॉल गॅप मध्ये. भरपूर मोठा गॅप आहे आणि बॉलला पाठवले सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता येतोय चौकार आणि आता जबाबदारीने खेळ सुरू केला. दोन्ही भावांनी चांगली फटकेबाजी जयेश करतोय. धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17-4. जबरदस्त फटकेबाजी. पूर्णपणे दबाव पहिल्या षटकामध्ये होता तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला आणि आता इथून 2 षटकांच्या अखेरीस कुठेतरी एक सन्मानजनक टोटल दिसून येते. थर्ड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा स्वतः कॅप्टन आला. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स त्यानं प्राप्त केले होते आणि आता इथून पुन्हा कॅप्टन स्वतः गोलंदाजीची जबाबदारी घेतोय अक्षय. 17-4. चला वेळ कमी घ्या. डीप मध्ये स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट लॉंग ऑन लाईक फिल्डर डीप मध्ये. त्यानंतर लॉंग ऑफ डीप एक्सचा कव्हर शॉर्ट कव्हर इनसाइड द रिंग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आता डीप मध्ये मिड विकेटला आणलं आणि लॉंग ऑनचा फिल्डर वर घेतलाय मिड ऑनला. चला स्पीडअप करा टीम जय सावरे एलकुंदे कृपया. यानंतरचा जो सामना असेल जानूस्पोर्ट इताडे आणि योगेश 11 आमने बी. यावेळेला पुन्हा हवेत बॉल. आणखी एक विकेट मिळेल का? आज कॅचिंग ला जवाब आहे. हा 5वा खेळाडू बाद होतोय. रोहितनं पकडलाय जेल. अक्षयला मिळाली आहे 4थी सफलता. पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा त्या ठिकाणी सफलता मिळून देत असताना 3ऱ्या ओव्हरमध्ये अक्षय वाकडे आला आणि एकूण त्याला 4थी विकेट जरूर मिळाली आहे. नवीन बॅटर निशांत आला 7व्या क्रमांकावर. सॉफ्ट हँडनं फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न. धावपाची संधी आहे. रनआउट आणि सेलिब्रेशन पुन्हा सुरू झालंय. निशांत आला आणि निशांत परतला देखील. 0वरती आउट होतोय. लागतोय आणखी एक धक्का. 6 विकेट आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करत असताना टीम NK स्पोर्ट खांडवलनं.
झाला रिप्ले मध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहतात जसा फटका खेळल्या बॅटर निघाला होता आणि त्याच्यानंतर फॉलो थ्रू मधून अक्षय वाकडेनं काय फ्लेक्झिबल खेळाडू आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. सेनेचा सेनापती ज्या वेळेला असं खेळ करतो ना तेव्हा त्याची सेना त्याच्या पाठोपाठ असंच चांगलं कार्य करत असं. 17 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल विनायकाला हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली. डिक्लेअर मध्ये बॉल. अशाच प्रकारचा खेळ आता करावा लागेल. टॉप ऑर्डरचे खेळाडू ज्या वेळेला तुमचे लवकर बाद होतात त्यावेळेला जबाबदारी खरं तर मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवरती असते, परंतु मिडल ऑर्डर देखील आता थोडीशी फेल ठरत असताना आणि आता लोवर ऑर्डर सुरू झाल्या. 8व्या क्रमांकाचा बॅटर विनायक मैदानामध्ये आला. जयेशला साथ देणार का? जयेश एका बाजूने चांगला खेळतो. एक सिक्सर एक चौकार त्यानं आतापर्यंत लगावलाय. फ्रॉम द विकेट वाकडे फायफर कंप्लीट करेल का यावेळेला? पुन्हा कंट्रोल हुक पाहायला मिळाला. जमिनीवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला कारण आता रिस्क घेतली जाणार नाहीये. माहिती आहे की इथून फार वेगानं विकेट गेलेल्या आणि या परिस्थितीमध्ये आता विकेट वाचवणं गरजेचे असेल. एका धावेने स्कोर पुढे धावफलकावरती आता जाऊन पोहोचतोय 19 वर. 19 रन्स ऑन द बोर्ड नाव. थर्ड ओव्हर. षटक तिसरं मार्गस्थ. 19वा धावफलकावरती. ओ हो यावेळेचा फटका फक्त स्टिअर केला. लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळण घेणारा, परंतु काय गोलंदाजी केली वाकडेनं. एकच धाव या चेंडूवरती देखील मिळते. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. दुसरं षटक तो हाताळतो त्याच्या स्पेल मधील आणि 4 फलंदाजांना त्यानं बाद केलं. एक मोठं माइलस्टोन असतं गोलंदाजासाठी ज्या वेळेला शॉर्ट फॉर्म क्रिकेट तुम्ही खेळता लिमिटेड ओव्हर्स, ज्यावेळेला 3 विकेट देखील गोलंदाजासाठी एक मोठी अचिव्हमेंट असते. आणि राऊंड द विकेट. ओ हो वेगवान. आणि इथे काय घडलंय? बॉल मागे डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. मला वाटतं की बॅटची कडा आहे का सर? एकच धाव आणि या एका धावेने एक सक्सेसफुल यशस्वी बॉलिंग स्पेल. 7 धावा खर्च केल्या. 4 विकेट्स घेतल्या अक्षय वाकडेनं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 21ला 6. NK स्पोर्ट खांडवल. योगेश 11 आमने बी. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय. चला जानूस पोडिताडे आणि योगेश 11 आमने बी होम ग्राउंडवर आमने बी संघ तुम्हाला खेळताना दिसेल. ज्यांच्या वतीने याच क्रीडांगणावर एक यशस्वी स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली होती आणि एकविरा सावध आय थिंक त्या स्पर्धेमध्ये रनर अप राहिला होता. 4थं षटक. हो सोडून दिला. खराब बॉल होता आणि पंचांचा बीम नो बॉलचा इशारा आला. 1+1 2 धावा त्या ठिकाणी आता मिळतील आणि या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. स्ट्रायकिंग एंडला विनायक आहे. विनायक 2 बॉलमध्ये 2 धावांवर बॅटिंग करतोय आणि प्रीतम पाटील आलाय बॉलिंग करण्यासाठी. VIP डायचं दृश्य भरपूर मोठ्या प्रमाणात आता मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत आहेत. हा बॉल फ्री हिट होता. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. ऑन ड्राईव्हचा फटका आणि लॉंग ऑन मधून फिल्डर येतील, बॉल उचलतील, फेकतील, तोपर्यंत वेळ होती सिंगल कंप्लीट करण्याची. या सिंगलला स्कोर पुढे 24 आकड्यावरती गेलेला. 24 रन्स ऑन दी बोर्ड नाव. षटक 4थं मार्गस्थ आहे. 4th ओव्हर इन द प्रोग्रेस नाव. आफ्टरनून सेशन दुपारचं सत्र तुम्ही पाहताय त्या स्पर्धेतील पहिला दिवस. नेक्स्ट मॅच चलिए दोनों कप्तान आपको टॉस के लिए आना है. ओ फुल अँड स्ट्रेट. फुलर लेंथ आणि बॉल सर निघून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि प्रीतम पाटील देखील आता चांगला कमाल करतो. अक्रॉस निघणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिर. पुन्हा कोदा टाकला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. विकेट कीपर बॉलवरती येतोय. फक्त मिळेल एकच धाव. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 25 धावा. धावांपासून आता संघर्ष भरपूर वाढलेला आहे. धावा बनवत असताना भरपूर सारे अडथळे येत आहेत. याचं कारण काय? टॉप ऑर्डर पूर्णपणे फेल ठरली. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना हवं तसं काम करता आलं नाही. हा बॉल फुल टॉस होता. फुल टॉस ही बीट आणि पंचांचा बाईचा इशारा.
विकेट किपरकडनं भरपूर मिस्टेक्स आज बघायला मिळाल्यात. मागे 2-3 वेळा चुका झाल्या आणि मागे डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावा येत आहेत. त्याच्यामुळे एक एक धावेला देखील क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्व असतं. अशा अनेक मॅचेस आहेत की बरोबरीमध्ये येऊन थांबल्या मॅचेस आणि कंपल्सरी चेसिंगमुळे अनेकदा फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला विजय मिळाला आणि तुम्ही नंतर धावांचा पाठलाग करणार आहात आणि या मैदानावर धावांचा पाठलाग सोपा नाहीये. अनेकदा लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील डिफेंड झालेल्या आहेत. तो रेकॉर्ड देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू जरूर. फुल अँड स्ट्रेट पुन्हा अक्रॉस निघणारा चांगला अँगल तयार करतोय. आणखी एक डॉट बॉल. विनायक 8व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला. खरं तर या फलंदाजांना फार कमी वेळा संधी मिळते फलंदाजीची. मात्र जेव्हा संधी मिळते ना तेव्हा त्या संधीचं सोनं होणं गरजेचं आहे. अपॉर्च्युनिटी जेव्हा जेव्हा मिळेल ती ग्रॅब करा. पुन्हा ड्राईव्ह करायचा होता, पुन्हा ड्राईव्ह करायचा होता. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर षटक क्रमांक 14 संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 26 ला 6 गडी बाद. या वर्षामध्ये राहिली आहे परंतु आज काय कॅचिंग पाहायला मिळाल्यात. जेव्हा जेव्हा बॉल हवेमध्ये गेला तेव्हा तेव्हा कॅचेस चांगल्या पकडल्या गेल्या. अंतिम ओव्हर सामना करेल बॅटर जयेश. एकटा सध्या तरी लढताना दिसतोय, धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 16 धावा आलेल्या आहेत. अंतिम ओव्हर दक्ष म्हात्रे बॉलिंग करण्यासाठी 2 मोठे फटके किमान मारावे लागतील एक फायटिंग टोटल उभारण्याकरिता. फ्रॉम द विकेट कमी गतीने टाकलाय, समोर उडवला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे सरळ बाणासारखा निघून गेलाय. सीमा पार 6 धावांसाठी संघर्षमय षटकार जयेश जोशीच्या बॅटमधून. प्रयत्न होता समोर डाऊन द ग्राउंड लॉफ केला आणि फटका खेळल्यानंतर बॅटरचा कॉन्फिडन्स पहा. त्या बॉलकडे बघितलं सुद्धा नाही आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. स्वागत केले दक्ष म्हात्रेचे. पहा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल परफेक्टली ओव्हर पिच आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा क्लासिकल सिक्सर. 32वा धावफलकावरती चर्चा तीच करत होतो की एकटा लढतोय त्याला साथ कोणाची मिळाली नाही परंतु त्या एकट्यामध्ये हिम्मत आहे की इथून चांगली धावा तो बनवू शकतो. शॉट ऑफ लेन पुल ऑन साइडला पुल अँड पॉवरफुल. वन मोर बिग हिट अनदर सिक्सर. षटकार त्या ठिकाणी लागोपाठ 2 आले आणि आता जरूर संयम ठेवा, योग्य वेळेची वाट पहा आणि त्यानंतर कार्यक्रम करा. आधी जरूर तेच कार्य जय जोशीच्या वतीने थोडासा थांबला, त्याला साथ मिळत नव्हती, त्याच्या साथीदारांनी त्याची लवकर साथ सोडली परंतु एकट्यामध्ये हिंमत आहे ना की त्याच्या टीमला त्याच्या गावाच्या संघाला तो पुढे घेऊन जाऊ शकतो आणि तो जय जोशी आता मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. लागोपाठ 2 षटकार पुन्हा एकदा मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केलाय, दबाव शिफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय तो जय सावरे एलकुंदे संघावर. धावा धावफलकावरती झाल्या त्या 38वा. राऊंड द विकेट दक्ष म्हात्रे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता आणि हा बॉल आता बघूया एक्झॅक्ट काय घडतंय. डिक्लेअर झोन मध्ये गेला तर स्ट्राईक चेंज असेल परंतु इथे डिक्लेअर झोन मध्ये नाही गेला बॉल आणि त्याच्यावरती मिळतात 2 धावा.
पंच काहीतरी सांगतं. डिक्लेअर आहे का सर? येस, डिक्लेअर स्वरूपामध्ये धाव आहे आणि म्हणजे काय तर स्ट्राईक रोटेट होणार. आता कुठे नी सुटकेचा श्वास घेतला असेल तो गोलंदाज दक्ष म्हात्रेनं. एका धावेने स्कोर आता पुढे गेला 39 वर. दक्षला देखील तेच हवं होतं आणि जय सावरा एलकुंदेला देखील तेच हवं होतं की जयेश स्ट्रायकिंग एंड वरून कसा बाजूला होणार. 29 वर तो बॅटिंग करतोय. 11 चेंडूंचा सामना त्याने केला. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. एक फायटिंग टोटल कडे वाटचाल करण्यात आली आहे. ओ सॉफ्टहँडनं चिप केलाय हवेत. आता झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला. डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला शॉर्ट कव्हरच्या फिल्डर कडून, परंतु तेथे मिळाली आहे एक धाव आणि पुन्हा स्ट्रायकिंग एंड आता जय जोशीकडे. तेच हवं होतं. विनायकने चांगला रोल प्ले केला. चांगली भागीदारी आता या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला मिळाली. विनायक थोडंसं स्ट्रगल करताना जरूर दिसला, परंतु आता त्याच्याकडे पर्यायही नव्हता. टॉप ऑर्डरचे शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. एकच धाव आहे सर. एका धावेने 40 धावा धावफलकावरती. 40 रन्स ऑन दी बोर्ड नाव. शेवटचे 2 बॉल. एक मोठा फटका अपेक्षित असेल जयेश जोशीकडनं. दक्ष म्हात्रेकडून डॉट बॉलची अपेक्षा जरूर लावली आहे. फुल टॉस ऑन साइडला वळवते बॉल. मिड विकेटला फिल्डर येतात बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण. कीपर एंडला थ्रो येणं गरजेचं आहे, परंतु थ्रो भरपूर वाईड आला आणि त्याच्यावरती मिळतात 2 धावा. 2 धावांनी स्कोर आता हळूहळू हळूहळू मी म्हणेल फायटिंग टोटल उभारली गेली आहे. 42 धावा एन के स्पोर्ट कांडवर संघासाठी लागल्यात. चला जानू स्पोर्ट इताडे आणि त्यांच्या विरोधात योगेश 11 आमने बी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय टॉस साठी यायचं आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 42. 42 रन्स. शेवटचा बॉल. काय खेळला जबरदस्त डाव जयेशचा पाहायला मिळाला. शेवटचा बॉल, परंतु इथे चांगला बॉल होता. परफेक्टली फुलर लेंथ ब्लॉक होल्ड मध्ये आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. या एका धावेने धावफलक आता जाऊन पोहोचले 43 आणि 44 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता जय सावरा एलकुंदे संघाला. चांगल्या धावा अखेर त्या ठिकाणी बनवल्या गेल्या. खरं तर बॅटिंग कार्डचा विचार केला तर एक मात्र जयेश त्याच्या बॅटमधून 13 चेंडू आणि 32 धावा एकटा लढताना दिसला आणि त्याच्या या खेळीच्या बळावरती एक मोठं टार्गेट, मोठं नव्हे तर एक फायटिंग टोटल सेट करण्यात आली. अरविंद पाटील आणि बालकृष्ण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. स्वर्गीय अभिमन्यू माळी या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाणाऱ्या दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. वेलकम विशाल परटोले. योगेश 11 आमने बी घरच्या मैदानावर खेळताना दिसेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. रजनीकांत पाटील यांच्याकडून कोल्ड्रिंक देखील टॉस विनिंग कॅप्टनला या ठिकाणी दिली जाणार आहे. चला कॉलिंग असेल कॉलिंग असेल प्रशांत. ओके, छापा अशी मागणी आहे आणि छाप आलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकला योगेश 11 आमने बी न. टॉस विनिंग कॅप्टनला रजनीकांत पाटील यांच्याकडून आलेलं जे कोल्ड्रिंक्स आहे ते आपण देऊया. प्रशांत टॉस जिंकला योगेश 11 आमने बी न. पाहुण्यांना विनंती असेल पुन्हा आपण मंचावरती बसा. दोन्ही कॅप्टन सोबत आपण चर्चा करणार आहोत. प्रशांत, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, नाणेफेकी जिंकलेली आहे. घरच्या मैदानावर खेळणार आहेस, काय निर्णय? बॅटिंग करू. काय कारण? कारण काय नाही, आमची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. 2-3 प्लेयर बी नाही, त्याच्यामुळे बॅटिंग करू. होम ग्राउंडवर मॅच आणि प्लेयर आले नाहीत ही मोठी खंत आहे. हरकत, वर्किंग डे असल्यामुळे कधी कधी होतात या गोष्टी. परंतु आज तुमची स्पर्धा इथे संपन्न झाली आणि आज सावतकरांनी इथे स्पर्धा आयोजित केलेली आहे. कसं वाटतं आयोजन? टुर्नामेंट तर खूप चांगले आहे. असं नका समजू सावजकरांची आमनेकरांची टुर्नामेंट आहे असं समजतो आम्ही, आणि आम्ही फुल सपोर्ट करू त्यांना. का एक आपली टीम आहे असं समजतो आम्ही, आणि आमचा सपोर्ट 100% आम्ही देणार. क्या बात आहे. शुभेच्छा असेल तुला आणि तुझ्या संघाला. विशाल, खरं तर प्रथमतः निर्णय होता की या स्पर्धेमध्ये खेळायचं नाही, बट आज तुमचा संघ दाखल झालाय. पूर्ण पॅक संघ आहे. हो, मग आता तुला फिल्डिंग मिळाली आहे, मनासारखं झालंय का? तेव्हा फिल्डिंगच करणार होता ती. या वर्षामध्ये मला आठवतं की गेल्या वर्षी सुरुवात
इताडे संघाची फार सुंदर झाली होती. सुरुवातीलाच 1 ते 2 ट्रॉफीज तुम्ही जिंकल्या होत्या पहिल्या क्रमांकाच्या. परंतु या वर्षामध्ये असं वाटते की संघाची ताकद अधिक वाढलेली दिसत होती. काही खेळाडू इन झाले, बट तो खेळ त्या ट्रॅकवर तुमचा खेळ झालेला नाहीये. या मागचं कारण काय? कारण काय नाही, प्रॅक्टिस थोडं कमी चालू आहे आणि पोरं प्रयत्न पूर्ण करतात पण लक नाही साथ करत. मग आता या स्पर्धेमध्ये कुठेतरी जिंकून त्या ट्रॅकवर त्या पटरीवर येण्याचा प्रयत्न असेल. जानू स्पोर्ट इताडे त्या ताकदीचा दिसेल जो मागच्या काही वर्षांपासून आपण बघत आलोय. हो नक्कीच आहे. प्रयत्न मी प्रत्येक टाइम करतो, आता पण करू. शुभेच्छा असतील तुला. तर दाढेपैकी या ठिकाणी संपन्न झाली आहे. टॉस जिंकलेला आहे तो योगेश लेवनामने बीन आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम फिल्डिंग करताना तुम्ही पाहणार आहात जानू स्पोर्ट इताडे संघाला. नाउ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. योगी पाटील सर इज हिअर. थँक्यू. हॅलो चेक. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि पाहू शकले या ठिकाणी लक्ष्याचा पाठलाग करायला इथे सुरुवात झालेली आहे. जय सावराय एलकुंदे संघाच्या वतीने 44 धावांचा इथे मात्र टार्गेट सेट केलाय. आणि पहिल्या इनिंगमध्ये काय आज जयेश जोशीनं मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेऊन तो मात्र इथे मात्र खेळताना साकारला. 32 धावांवरती तो मात्र नाबाद राहिला आणि आपल्या संघाला एक फायटिंग टोटलपर्यंत तो मात्र घेऊन गेलाय. आणि जयेशच मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय पॉवर प्लेच्या षटकाला. अक्षय आणि अक्षयच्या सोबतीला पाहिलं तर या ठिकाणी रोहित आलाय. ओ फटका हवेत केला, प्रॉपर कलेक्शन आणि चेंडू लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सध्या आपण पाहतो या ठिकाणी बॅटिंग करतो आणि रोहितला एक पारितोषिक आलंय नितेश शेट वाकडे यांच्याकडून पर 6 साठी 500 रुपीज पारितोषिक असेल. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 2000चं पारितोषिक आणि सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे नितेश शेट वाकडे यांच्या माध्यमातून. पहिला आलाय परंतु दुसरा मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटके हवेत फासला आणि 1700 चेंडू पाडले पाहिले तर त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणात मिस्टेक केली नाहीये. झेलवाच्या स्वरूपात त्या ठिकाणी रोहितची पहिली सफलता गोलंदाज जयेशने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आणि पाहू शकले या ठिकाणी जय सावराय एलकुंदे संघाला लागणारा या 7व्या क्रमांकावरती हा पहिला धक्का. वाकडे संघामध्ये नाहीत परंतु जरूर यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी ते मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्यांच्यासाठी म्हटलं तर मात्र मुटवलकरचे त्यांचे भरपूर मोठे चाहते कुमार रणवे असतील, विनीत पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून जय सावराय एलकुंदे संघाला शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोहित इथे मात्र 7 धावसंख्येवरती बाद झाला आणि ते त्याच्या सोबतीला आता नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती येत राज वाकडे लेफ्टी बॅटर. लक्ष आपण पाहिलं तर मोठंही नाहीये छोटंही नाहीये परंतु फायटिंगसाठी मात्र या ठिकाणी एक चांगला आकडा उभारलाय एनकेसपूर खांडवल संघाने. त्या आकड्यावरती जरूर त्याचे गोलंदाज फाईट बॅक देऊ शकतात आणि प्रयत्न करतो जयेश. पाऊस केला अगदी पॉईंटच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न थोडा हवेत केला परंतु 1700 मात्र पाऊस केला त्या ठिकाणी चेंडूवरती वेगाने पोहोचले गेले. आणि तदनंतर पाऊस 2 धाबा घेण्याची संधी पहिल्या चेंडूवरती राजकडे निर्माण झाली. 2 धाबा अगदी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. 9 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर पहिल्या फिरतीत शेवटचा सामना योगेश श्रीवन आमने ब विपक्ष जानूस्पोर्ट इताडे ए अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वी याच ठिकाणी योगेश 11 आमने ब संघाची आपण स्पर्धा पाहिली होती. हो चांगला ड्राईव्ह होता परंतु त्यापेक्षा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण अगदी मिड ऑफला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण जर पाहिलं तर ज्यावेळी उद्ध्वस्त केल्या
त्यामुळे आता मात्र बाटरचे बाट ग्राउंडेड आहे की नाही हे आता पाहावं लागेल. आणि पंच आता धर्मेंद्र वर्मा सरांच्या कंट्रोल रूममध्ये येत आहेत, कारण टी व्ही पंचाची आता मात्र या ठिकाणी मदत घेतलेली आहे. अगदी क्लोज निर्णय आहे. अजित पुत्र सरन यांचा मात्र या ठिकाणी टी व्ही पंचाकडे मात्र या ठिकाणी इशारा दाखवला गेला. हे क्लोज पिक्चर पहा, काय क्वालिटी आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट. चला, वर्मा सरांची अजूनही मागणी आहे की दुसरा अँगलने दाखवण्याचा प्रयत्न करावा. आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. कारण पाहिलं तर या ठिकाणी बॅट थोडीशी हवेत राहिली आणि ज्यावेळी गोलंदाज जयेशने इष्टा उद्ध्वस्त केल्या त्याच्यानंतर मात्र बॅट जी होती राज वाकडेची ती मात्र ग्राउंडेड झाली. एक योग्य निर्णय अजित पुत्रन सरांचा मात्र इथे पाहायला मिळाला आणि योग्य निर्णय टी व्ही पंच धर्मेंद्र वर्मा सरांनी मात्र तुमच्याकडे पोहोचवलाय. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आय थिंक सिंगलच्याच प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. 2 धक्के लागले गेले. रोहित आणि राज दगावच्या दिशेने निघून गेले आणि मात्र फलक्यावरती धावसंख्या आपण पाहिल्या तर या ठिकाणी 44चा पाठलाग करत असताना 9 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. हा ॲक्शन रिप्ले पहा, पुन्हा इथे दाखवण्याचा प्रयत्न करतात रिअलमध्ये काय घडलं त्या ठिकाणी. जबरदस्त क्षेत्ररक्षण मिडो आपला आय थिंक सौरभ होता आणि कुठल्या प्रकारचा त्याने वेल तिथे खर्च केला नाही. एकाच अँगलनं चेंडूला त्याने उचललं, त्याच अँगलनं चेंडूला त्याने मात्र फेक केली. बॅटर अतुल वाकडे अक्षयच्या सोबतीला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हो, फक्त आम्ही चीप केलाय शॉट. मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू चालला अगदी डीपमध्ये ज्या क्षेत्ररक्षक जितेश वेगाने चेंडूवरती झेपावते तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी निर्माण झाली. सिंगल डबलला सुद्धा मात्र तुम्हाला इथून प्राधान्य द्यावं लागेल. तुम्ही जर सिंगल डबल धाबा घेत राहिले, स्कोअर कार्ड जरी त्या ठिकाणी हलता तुम्ही ठेवला तर मात्र जरूर त्या लक्ष्यापर्यंत या ठिकाणी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. आणि सुरुवात आपण इथे पाहिली तर एक्झॅक्टली 2 विकेट जरूर मात्र गमावले जय सावराय एलकुंदे संघाने, परंतु 11 धाबा फलक्यावरती आहेत. म्हणजे धाबा चांगल्या बोर्डावरती या ठिकाणी लावलेल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या इथून आपण जर विचार केला तर 24 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडूमध्ये आता मात्र इथून विजयासाठी 33 धाब्यांची गरज. म्हणजे एवढा मोठा जास्त फरक नाही चेंडू आणि धाबांमध्ये, परंतु विकेट जर इथे गमावत गेले किंवा एखादा षटक चांगला मात्र इथे जर एखादा गोलंदाजाने हाताळला तर मात्र कदाचित हा टार्गेटसुद्धा मात्र इथे मोठं दिसू शकते. परंतु त्याप्रमाणे दुसऱ्या पारुपल्याच्या खेळामध्ये आता जितेश जोशी आता मात्र या ठिकाणी स्पेल तो हाताळणार का, क्षमता तर आहे त्याच्याकडे. एकविरा चषक 2026 एकविरा स्पोर्ट्स सावध संघटने वतीने साकारली जाणारी स्पर्धा आपण सध्या अनुभवतोय आणि मंथन जोशी सुद्धा आता मात्र रेडी होतोय या नेक्स्ट मॅचसाठी. चला स्पीडअप करूया, जास्त आपण वेळ घेऊ नका, कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक सामना आज आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे. पहिल्या परिधीला सध्या आपण पाहतोय हा तिसरा सामना सुरू आहे, मार्गस्थ आहे. पहिला चेंडू थोडंसं फ्लाईट देणारा चेंडू पाहायला मिळाला आणि पडल्यानंतर थोडकं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हवेत मूव झालाय. बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू आपण पाहतोय. निर्धावानं मात्र षटकाला सुरुवात केली. हे जोशी ब्रदर्स फार महत्त्वपूर्ण घटक आहेत एनके स्पोर्ट खांडवा संघासाठी. मग सौरभ पाटील असेल, आज काही कारणास्तव सुजित पाटील या संघामध्ये नाही आहे. संघाचे पुरस्कर्ते विवेकजी पाटील यांनी सुद्धा मात्र पूर्वीचा काल या संघासाठी गाजवला, परंतु आज त्यांच्याकडे वेळ नाही आहे. परंतु संघासाठी नेहमी ते चांगला सपोर्ट देत असतात. इथे उचली घेणारा चेंडू ऑन साईडला पुल करायचं होतं, परंतु कुठल्या प्रकारे चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही. बायच्या स्वरूपात ही एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण सध्या पाहत आहोत. सिंगल धाबा मात्र या ठिकाणी वाचवावं लागतील, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त नाही आहे. कारण फक्त 44 धाबा तुम्हाला संरक्षण इथे करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक धाबेसाठी आता मात्र या ठिकाणी घाम घालावा लागेल रोखण्यासाठी.
आणि ही चूक मात्र यष्टीरक्षक विनोद पाटीलकडून मात्र घडली गेली. जितेश पुन्हा स्लोर वन फटका हवेत केलाय. पुन्हा चेंडू चालला मिडॉनला. तिकडे मात्र पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात आणि कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. झेल पकडलाय आणि समाप्त झाला त्या ठिकाणी फलंदाज अक्षयचा खेळ. लागणारा हा तिसरा धक्का टीम जय सावराई एलकुंदे संघाला. चांगला चेंडू पाहू शकेल. नवीन फलंदाज पाहू शकेल या ठिकाणी अतुलच्या सोबतीला देवा माली आलेले आहेत 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. आणि त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी जितेशनं मात्र शांत ठेवला. काय गोलंदाजी दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये आपल्याला जितेशकडून पाहायला मिळाली. एक मात्र या ठिकाणी लेगबाच्या स्वरूपात आय थिंक बायच्या स्वरूपात ती धाव खर्च केली होती. म्हणजे आतापर्यंत बॅटच्या साईडने मात्र या षटकामध्ये जितेशनं एकही धाव खर्च केली नाही. 4 लिगल बॉल त्यांनी हाताळले. एक सफलता पाहिली आपण. 2 निर्धाव चेंडूची संख्या पाहिली. जबरदस्त गोलंदाजी. व पुन्हा मात्र पाहू शकेल अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला स्लाइस केलाय आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा इथे देवा मालीच्या बॅटमधून पहिला चौकार. चाबुक शॉट सध्या आपण या ठिकाणी एक्झॅक्टली या चेंडूचं मात्र वर्णन करू शकतो. चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या चेंडूवरती त्याच्यावरती चपराक लगावली आणि आपल्या टीमसाठी चौकार वसूल केलाय. व इथे मात्र पहा यॉर्करचा प्रयत्न होता. बॅटची आय थिंक कडा लागली आणि चेंडू सरळ त्याला डिक्लेअर झोनमध्ये सिंगल धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. म्हणजे या मैदानाचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर 5 षटकामध्ये जर ज्या संघाने 40च्या पुढे जर आकडा जरी ते उभारला तर मात्र तो आकडा आपण एक चांगला म्हणू शकतो. कारण ज्यावेळी तुम्ही धाबांचा पाठलाग करताना त्यावेळी तुम्हाला मात्र विकेटच्या समोर धाबा जोडावा लागतील. कारण विकेटच्या पाठीमागे कुठली सीमारेषा नाही आहे. म्हणजे एवढं सोपं राहणार नाही आहे चेस करत असताना. आणि ते मात्र पाहू शकाल 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 44चा पाठलाग करत असताना 17 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये जयेश जोशीने खर्च केल्या होत्या 11 आणि जितेशने दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये खर्च केल्या फक्त 6. गडी बाद केला 1. जयेशला आपण दुसऱ्या स्पेलमध्ये पाहतोय. सांघिक तिसरं षटक असेल. धाबातील तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक. परंतु या ठिकाणी पाहू शकायला विखुरलेला क्षेत्ररक्षक सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिली 2 षटकं आपण पाहिली पॉवर प्लेची आणि आता मात्र पाहिलं तर नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू झाला आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं आपण पाहतो की बदलाव केला जातोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. समीकरणाकडे आपण लक्ष वेधूया. 18 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंच्या खेळामध्ये अजूनही 27 धाबांची आवश्यकता. म्हणजे आपण विचार जर केला तर नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहतोय. सध्या तरी आपण पाहतोय की बॅलन्स सामना आहे. कधी झुकतो या ठिकाणी जय सावरा एलकुंदे संघाच्या दिशेने तर कधी झुकतो या ठिकाणी एनके स्पोर्ट खानबल संघाच्या बाजूनं. परंतु विनंती करतो की वेल कमी खर्च करा. आपण खेळायला सुरुवात करा. जयश पुन्हा या ठिकाणी मार्गस्थ होतोय. शॉर्ट कव्हर पॉईंट आय थिंक एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात केला आहे. शॉर्ट पॉईंटला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. देबा मालीसाठी ही रणनीती. त्याच्यानंतर पाहू शकाल अगदी डीप कव्हरला एक फिल्डर तैनात केला आहे. डीप लॉंग ऑफला एक फिल्डर तैनात केला आणि आय थिंक या ठिकाणी बॅटची कडा आणि कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी एस्टाची पाठीमागे विनोद पाटीलने चुकी केली नाही आहे आणि फलंदाज कॉडवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय देबा माली.
देवानं कुठेतरी मात्र या ठिकाणी पहिला तर वेल घालवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचा मात्र पहिल्या चेंडूमध्ये या ठिकाणी अडथळा जो होता तो मात्र या ठिकाणी दूर केलाय जयेशनं. सुरुवात चांगली झाली या षटकाची. आणि आता नवीन फलंदाज विजय वाकडे आलाय, ज्या विजयनं मागील 2-3 वर्ष अगदी आपल्या नावावरती कोरली होती. अगदी विजय नावाचा दबदबा आपण पाहिला, परंतु या सत्रामध्ये थोडंसं आउट फॉर्मचा आपण पाहत आहोत. परंतु आज एक चांगली इनिंग, छोटीशी इनिंग जर त्याच्या बॅटमधून जर निघाली तर ज्याचा जो हरवला फॉर्म जो आहे तो मात्र पुन्हा तो रिटर्न आणू शकतो आणि तो प्रयत्न मात्र त्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि या संघाची जबाबदारी घेऊन त्याला मात्र या ठिकाणी खेळ साकारावा लागेल. पहिला चेंडू मिडल परफेक्ट पाहायला मिळतोय. चेंडू चला ऑन साईडला, डीप मध्ये प्रोटेक्शन स्क्वेअर लेकडे तैनात आहे, परंतु जो फटका आज विजयने केला त्याचा कॉन्फिडन्स या ठिकाणी मात्र जरूर हाय लेवलला जाऊ शकतो. ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी या चेंडू फेक केला. पहिल्या चेंडूवरती जरूर त्याच्या बॅटमधून त्यांनी सिंगल धाव जोडली, स्वतःच्या डाबाला त्यांनी सुरुवात केली आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर या सिंगलच्या मदतीनं 18 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू खाली राहिलाय, म्हणजे असं वाटतं की खिलपट्टीचा आपण विचार केला तर डबल बाउन्स आहे. कधी चेंडू खाली राहतोय तर कधी चेंडू उचली घेतोय आणि त्यामध्ये आज कुठेतरी पूर्णपणे लाभ घेण्याचा प्रयत्न करतोय जयेश जोशी. पहिल्या षटक जरूर त्याचा मात्र थोडंसं खर्चीला राहिला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये या दुसऱ्या स्पेलमध्ये आता मात्र जबरदस्त मात्र तो बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 44 धाबांचा या ठिकाणी संरक्षण करण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. बॅटची वरची कडा लिडिंग एज आणि चेंडू सरळ त्याला डिक्लेअर झोनमध्ये सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल. कारण पहा डिक्लेअर झोनमध्ये किती दूरवरती जाऊन चेंडू लँडिंग झाला तर तुम्हाला मात्र त्या फटक्यावरती एकच धाव या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता विकेटच्या समोर मात्र या ठिकाणी फटके खेळावे लागतील, परंतु तोपर्यंत आता मात्र इथून विजय आणि अतुल आता मात्र करेल का. अतुलचा खेळ आपण पाहिला तर सुरुवातीला तिन्ही चेंडू तो मात्र निर्धाव केला आणि त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून सिंगल धाव निघाली. म्हणजे अतुलचा विचार केला तर थोडासा चाच पडतोय आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर. संघाची धावसंख्या पोहोचली गेली 19 आकड्यावरती. जबरदस्त या ठिकाणी खेळ सध्या पाहतोय. दुपारचं सत्र आहे, अगदी उष्णता सुद्धा मात्र आपण पाहतो की आता मात्र थोडीफार वाढायला सुरुवात झालेली आहे, परंतु हा सामना अगदी गरमीचा सुरू ऑन सला खेचून मारलाय, परंतु चेंडू लँडिंग झालाय डिक्लेअर झोन मध्ये. फक्त मिळेल धाव एक, परंतु लाजबाब फटका थोडंसं या ठिकाणी जास्त आतमध्ये खेचला आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी फक्त एकच धाव या चांगल्या फटक्यावरती मिळाली फलंदाज विजय वाकडेला. 24 धाब्यांची गरज. 13 चेंडूचा खेळ अजून शिल्लक. काय 13 चेंडूचा सस्पेन्स असेल. एखादा मोठा फटका मात्र या ठिकाणी सावरा एलकुंदे संघ मात्र पूर्णपणे या सामन्यामध्ये वापसी करू शकेल, परंतु तो मोठा फटका आता मात्र या ठिकाणी कोणत्या फलंदाजाच्या बॅटमधून निघणार सातत्याने पाहू शकले. या ठिकाणी फिल्डिंगमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली ऑन साईडला 4 बाउंड्री रायडर्स पाहायला मिळत आहेत. स्टेट लॉंग ऑन आहे. वाडिश मिडविकेट आय थिंक कॉर्नरमध्ये तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळतोय. डीप मिडविकेटला तुम्ही फिल्डर पाहू शकाल आणि स्क्वेअर लेकडे एक फिल्डर तैनात केलाय आणि बाकी सर्व क्षेत्रशी जर पाहिले आपण तर अगदी ऑफ साईडला अगदी 30 यार्डच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र पहा चांगला चेंडू बॅटची कडा जरूर होती आणि चेंडू जाऊन लँडिंग झाल्या डिक्लेअर जोडले. पुन्हा एक धाव इथे मात्र पाहायला मिळाली. ही स्पर्धा आपण पाहू शकाल बहुचर्चित राहिलेली आहे. पणजी गोवा या ठिकाणी सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि पणजी गोव्यामधून आय थिंक जो सामना सुरू आहे एनके स्पोर्ट खांडवल आणि जय सावरा एलकुंदे या दोन्ही संघांसाठी 7 स्टार मेंबर्स मिस्टर लखन पाटील यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद लखनजी पाटील, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 3 इथे संपन्न झालाय. 3 षटकांचा खेळ संपन्न आणि 2 षटकांचा स्पेल आपण जयेश जोशीचा जर पाहिला तर 15 धावा त्याने खर्च केल्या. विकेट्स प्राप्त केले 2 आणि त्या मात्र येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये 23 धाब्यांची गरज जय सावराई एलकुंदे संघाला. नेट टू नेट फाईट T4 टॅट टोस्यास टोसा देण्याचा प्रयत्न सध्या आपण पाहतोय. आणि आपण जर
दोन्ही संघाची जर तुलना जर पाहिली तर पहिल्या 3 षटकांच्या खेळामध्ये NK स्पोर्ट खांडोबाल संघाने धावा जोडल्या होत्या फक्त 17 आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आपण जर विचार केला तर या ठिकाणी 21 धावा या ठिकाणी जोडलेल्या आहेत जयसावरा एलकुंदे संघाने. परंतु मागच्या आपण जर 2 षटकांचा विचार केला तर मात्र प्रीतम आणि दक्ष मात्र 22 खर्च केल्या होत्या आणि आता मात्र या मागील 2 षटकामध्ये 23 धावा जोडायच्या आहेत. म्हणजे फाईट जी आपण पाहत आहोत ती नेट टू नेट सध्या सुरू आहे आणि षटकाला सुरुवात करतो आता मात्र या ठिकाणी NK स्पोर्ट खांडोबाल संघाच्या माध्यमातून अंश युवा आहे, टॅलेंटेड आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्याच्या चांगल्या प्रमाणात शॉट मात्र तिथे पे केलाय परंतु चेंडू चालला अगदी संत गतीने डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाऊन मात्र लँडिंग झालेला आहे. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केले गेले. आज पाहू शकाल खांडोबाल गावातील 2 संघ अच्छा लॉर्ड्समध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. एका खांडोबाल संघानं विजय प्राप्त केला, जर्मन खांडोबाल ब संघ तो राहिला आणि आता मात्र NK स्पोर्ट खांडोबाल सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे कामगिरी करतोय. यॉर्कर चेंडू होता, बॅटची हलकीशी कडा पाहिली आणि चेंडू पुन्हा डिक्लेअर झोनमध्ये गेलाय. आज डिक्लेअरच्या स्वरूपात जास्त धावा पाहिल्या आपण या इनिंगमध्ये आणि त्यामुळे पाहतो की या फलकावरती सिंगलचा आकडा सातत्याने मात्र पाहायला मिळतोय. चांगला टप्पा पिक केलाय. हो पुन्हा एक चांगला चेंडू अष्टरक्षकाकडून मात्र चुकी घडली गेली आणि तदनंतर पहा रेक्स उचलली फलंदाज वाकडेनं. आय थिंक विजय होता कारण त्याला स्ट्राईक हवी आहे. जेवढी स्ट्राईक या ठिकाणी विजयकडे राहणार तेवढा फायदा जयसावरा एलकुंदे संघाला होऊ शकतोय आणि ही बायच्या स्वरूपात धाव आपण पाहत आहोत अवांतरच्या रूपानं. परंतु इथून आता धावा कशा येतात हे महत्वाचं नाहीये. धावा येणं गरजेचं. ऑनसला टर्न केलाय, फिल्डर आहेत जरूर आणि पहा स्वतःला स्टेज केलं, थोडीशी जम घेतलेली तदनंतर पुन्हा दुहेरीचा प्रयत्न इथे झाला गेला आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी या चित्त्याच्या सप्लाईनं हरणाच्या वेगानं मात्र अतुल आणि विजयनं मात्र कंप्लीट केलेले आहेत. प्रत्येक धाबेनंतर आता मात्र जो फलक आहे तो आता मात्र थोडंसं छोटं दिसून येतोय परंतु समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 8 चेंडूमध्ये 18 धाब्यांची गरज. म्हणजे हे 2 चेंडू फार निर्णायक राहणार आहेत. 2 चेंडूमध्ये किमान एखादा मोठा फटका आला तर मात्र जयसावरा एलकुंदे संघ मात्र जरूर शिरकाव करू शकतोय परंतु तो मोठा फटका येणार का त्याच मोठ्या फटक्याच्या आशेने आता मात्र सावराई एलकुंदे संघाचे समर्थक आता मात्र या सामन्याकडे टकमक नजरेने आशाभूत नजरेने पाहत आहेत. चांगला चेंडू फुलर लेत होता, थोडंसं फ्लॅटेड चेंडू. अंश वा वा बेटा वा, युवा आहे, टॅलेंट आहे. मी मगाशी उल्लेख केला आणि तो टॅलेंट आता मात्र याकडे सादर करतोय. समोर फलंदाज कोणता आहे, समोर संघ कोणता आहे हे मला फरक नाहीये. आज माझ्यावरती माझ्या गावानं माझ्या संघटनाकडे जबाबदारी दिली, त्या जबाबदारीने मी आज गोलंदाजी करणार आणि काय सुंदर स्पेल त्याचा मात्र या ठिकाणी आपल्या पाहायला मिळतो. शेवटचा बॉल त्याच्यावरती ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, थोडीशी मिस्टेक घडली निशांत जोशीच्या माध्यमातून. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव पूर्ण केल्या आणि फलंदाज तिहेरीच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी अतुल रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि अशा रीतीने पाहू शकाल 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे आणि तर शेवटच्या 6 चेंडूच्या खेळामध्ये विजयासाठी 16 धाब्यांची गरज. म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर 5 धक्के लागले गेले आणि या 5ही फलंदाजा विचार केला तर एकही फलंदाजाने डबल डिजिटमध्ये मात्र प्रवेश केला नाहीये. म्हणजे आपण म्हणू शकतो की या सामन्यामध्ये NK स्पोर्ट खांडोबाल संघाची गोलंदाजी जबरदस्त पाहिली आपण. अक्षयच्या बॅटमधून 3 धाबा निघाल्या, रोहितनं 7 धाबाचं योगदान दिलं, राज वाकडेच्या बॅटमधून निघाला 2 धाबा, अतुल वाकडे मात्र इथे बाद झाला, त्याच्या बॅटमधून निघाला 4 धाबा, देवा मालीनं 1 चौकार लगावा, त्याने सुद्धा मात्र फक्त 5 धाबाचं योगदान दिलं. विजय वाकडे सध्या खेळपट्टीवरती आहे, त्याने चेंडू फेस केले आतापर्यंत 6, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धाबा निघालेल्या आहेत परंतु त्याचं कार्य अजूनही संपलं नाहीये. आज फिनिशिंग टच रोल त्याला द्यावं लागेल आणि आज तो हिरोची भूमिका मात्र या ठिकाणी बजावणार का. त्याच्या सोबतीला प्रीतम आलाय 7व्या क्रमांकावरती. 6 गेंदों में अभी भी 16 रनों की जरूरत. 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 16 धाब्यांची आवश्यकता. हा सामना जिंकण्याकरिता जयसावराई एलकुंदे संघाला. आणि आमचा स्पेल पहा, विकेटचं कॉलम जरी त्याचे खाली राहिलं तरी आपण जर पाहिलं तर फक्त त्याने एका षटकाच्या स्पेलमध्ये 7 धाबा खर्च केल्या. वॉट अ स्पेल. शेवटचं षटक आणि गोलंदाज सौरभ पाटील आता मात्र पावसाळ्या या ठिकाणी आपल्या संघाची जबाबदारी घेऊन तो सज्ज झालेला आहे.
6 चेंडू 16 धाबा. सामना कुठल्याही क्षणाला मात्र कुठल्याही संघाच्या बाजूने मात्र या ठिकाणी पलटवार करू शकतोय आणि ते सौरभ पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती वार केला प्रीतमनं आणि चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. लेग ब्रेक चेंडू होता त्याच्यावरती स्लॉक स्वीप पाहिला आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी स्ट्रोक पाहिला आपण. हो इथे आखू टप्प्याचा चेंडू होता. इथे सुद्धा संधी होती. पुलचा अंदाज जरूर पाहिला परंतु कुठेतरी शॉट मिडविकेटला मात्र पाहू शकाल. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. षटकारानंतर मात्र कुठेतरी आपण पाहू शकाल सौरभ पाटील वापसी करण्याचा प्रयत्न करतोय. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा. येणाऱ्या 4 चेंडूचा केला अजूनही शिल्लक 9 धाब्यांची गरज आणि आता मात्र स्ट्रायकिंगला पाहू शकाल विजय वाकडे आहे आणि तिथे मात्र बुलबुलैया. ओ माय गॉड काय लेंथ होती. कुठल्याप्रमाणे विजय सारख्या फलंदाजाला मात्र ती चेंडूची लेंथ, चेंडूची लाईन, चेंडूची गती ओळखता आली नाहीये. आणि हा ॲक्शन रिप्ले पुन्हा लेग ब्रेकचा अंदाज, गतीमध्ये परिवर्तन आणि विजयला मात्र त्या ठिकाणी बीट केला. डॉट बॉल म्हणजे डॉट बॉल इथे मात्र विजयाच्या आशा मात्र पल्लवित करणार NK स्पोर्ट खांडवल संघाच्या. कारण समीकरणामध्ये झालाय बदल. 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये 9 धाब्यांची गरज. बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. धावलेलं फक्त 1 आणि आता सामना आलाय शेवटच्या 2 चेंडूवरती आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धाब्यांची गरज. म्हणजे या चेंडूवरती किमान तुम्हाला षटकार किंवा किमान तुम्हाला 2 धाबा तरी मात्र इथे जोडावा लागतील जेणे अनुषंगाने तुम्हाला मात्र सामना या सामन्याचा रिझल्ट शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळू शकेल. आणि आज तो प्रयत्न प्रीतम करणार का. प्रीतमच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहिला. पहिल्याच चेंडूमध्ये सौरभच्या अगेन्स्ट त्याने षटकार मारला परंतु त्याच्यानंतर सौरभ पाटीलने कमबॅक केलाय. परंतु इथे जिंकणार कोण, जय सावराई एलकुंदे की NK स्पोर्ट खांडवल. एका बाजूला प्रशांत वाकडे यांची प्राण प्रतिष्ठा लागलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सुजित पाटील, विवेक पाटील यांची प्राण प्रतिष्ठा लागलेली आहे. एका बाजूला सावराई एलकुंदे संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला NK स्पोर्ट खांडवल संघ पाहायला मिळतोय. सामना कसा असावा तर अशाच प्रमाणे प्रेक्षकांना सामने पाहायला आवडत असतात आणि त्यापैकी हा सामना एकविरा चषक 2026 मध्ये रंगतदार निर्माण होणारा सामना आपण पाहतोय. 2 बॉलमध्ये विजयासाठी 8 धाब्यांची गरज. प्रेशर गोलंदाजावरती आहे, प्रेशर फलंदाजावरती आहे परंतु प्रेशर आमच्या एक्सपर्ट गुणलेखक पंकजवरती नाहीये कारण ते न्यूट्रल आहेत. कोई भी जीते अंदर कोई भी नाही आएगा. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 8 धाब्यांची गरज. पुन्हा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि आता मात्र या ठिकाणी या खेळामध्ये परिवर्तन केलंय NK स्पोर्ट खांडवल संघाने. काय गोलंदाजी केली, नियंत्रण, कंट्रोलफुल गोलंदाजी आणि आता मात्र इथे NK स्पोर्ट खांडवल संघाला फक्त 1 लीगल बॉलची आवश्यकता आणि तो